छान दिसते रे ही. आहे ना. तू भेटतो हिला? हो. गिफ्ट काय दिलं हिला? गिफ्ट नाही दिलं. अरे हेच तर कळत नाही मुलांना. मुलींना भेटताना गिफ्ट द्यायचं असतं. गिफ्ट? नाही नाही नाही, दुसरं काहीतरी सांग. मला तुला काहीतरी. अरे बरं झालं तू आलास. कार्तिक इकडे ये. कार्तिक, राम. राम, कार्तिक माझा बॉयफ्रेंड. हाय राम. झालं, आपल्यालाच कळायला होतं. अरे एवढी सुंदर मुलगी, तिचा बॉयफ्रेंड असणारच ना. अरे पण यात रामची काय चूक? अरे प्रेम केलं ना त्याने, हीच त्याची चूक आहे. अरे आपल्यासारख्या मुलांसोबत असं होतं. आपण एखाद्या मुलीच्या मागं मर मरायचं आणि दुसरीच कोणीतरी येतं त्यांना घेऊन जातं. पण नाही, रामसोबत असं करून नाही जायचं आपण. हा, मग आर्याला फोडून काढू आपण. अरे चू, आर्याला नाही, कार्तिकला. हा कार्तिक नावाचा काटा राम त्या नार्याच्या आयुष्यातून काढलाच पाहिजे. चल राम, चल. अरे पण त्या कार्तिकचा ॲड्रेस काय आहे? मला नाही माहीत. कार्तिकची प्रोफाईल मिळाली. काय? हे बघ, यामध्ये त्याचा ॲड्रेस पण आहे. चला त्या कार्तिकला फोडून काढूया. चला. अरे पण दांडकी कुठे आहेत? दांडकी तर रस्त्यातच राहिली. जाऊ दे, त्या कार्तिकसाठी आपले हातच कापले. कुक्कू, दरवाजा वाजव. कोण पाहिजे? कार्तिक आहे का घरी? कार्तिक, ठेव. बोल ना. तू ना आर्यापासून दूर राहायचं. आर्या माझे आणि तू आर्यापासून लांब राहायचं. कळालं? ओके. ओके ओके म्हणजे ठीक आहे. तुला भांडणं नाही करायची? नाही.
पण का? कारण माझा आणि आर्याचा ब्रेकअप झालाय. काय? पण का? कारण माझी जुनी गर्लफ्रेंड माझ्या आयुष्यात परत आली आणि आर्या आणि मी हा निर्णय घेतलाय. त्यासाठीच तर काल तिला भेटायला गेलो होतो मी. होय. होय. घ्या ना, चहा घ्या ना. बाय. बाय. राम इकडे ये. हां, काय झालं? जेव्हा मी तुला मंदिरात पाहिलं होतं तेव्हाच मला समजलं होतं की तुझं आर्यावरती किती प्रेम आहे. फक्त तिला सांगायला वेळ लावू नकोस, कारण ती आजच मुंबईला जाणार आहे. होय. ओके. थँक्यू सो मच. काय झालं? पेट्रोल संपलं. अरे राम, ती तर दुपारीच गेली. तुला शोधत होती, म्हणत होती जाण्याआधी एकदा तुला भेटून जावं, पण तू इथे नव्हताच. सगळी माझी चूक आहे. मी इतका डरपूक आहे की तिला माझ्या मनात काय आहे नाही सांगू शकलो की माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका आता फक्त तुझं नाव घेतो. नाही सांगू शकलो की जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा वाटलं होतं की बस हेच पाहिजे आयुष्यात, बाकी काय नको. नाही सांगू शकलो की माझी घरचे आणि माझ्या मित्रानंतर सगळ्यात जास्त प्रेम जर मी कोणावर केलं असेल तर ते फक्त तुझ्यावर. नाही सांगू शकलो, पण आता बस. चांगली जळवती लाईफ आपली मज्जा, आपली मस्ती. कुठून तर एक मुलगी येते आणि सगळं खराब करते. पण आता नाही. आता आपण आपली लाईफ परत तशीच जगायची. नो मुलगी, नो आर्या. आर्या आता त्या आर्याचं तोंड पण बघणार नाही. बास झाला आता. मम्मी, तू इथून कुठून आलीस? काय? माझं तोंड पण बघणार नाहीस? तू इथं कधीपासून उभी आहेस? खूप आधीपासून. आणि कार्तिकच्या घरी का गेला होतात? ते आम्ही कार्तिकने सगळं सांगितलंय मला. आणि काय रे, एवढं सगळं मनात होतं, बोलणार कधी होतास? तेच तर सांगायला आलो होतो घरी, पण तू घरी नव्हतीस. आणि ह्याच्या आधी तुझं तोंड शिवलं होतं. कार्तिकने मला तुझ्या फिलिंग्सबद्दल सांगितलं म्हणून मी इथे आले. आणि आता मी परत गेल्यावर आपण भेटणार कसे होतो? पण तुला काय भेटायचं आहे मला? कारण मूर्ख आवडतोस तू मला. तू आणि तुझ्या मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक मुवमेंट माझ्या लाईफमधला बेस्ट टाईम आहे. आणि तू एवढा क्यूट आहेस, तुला विसरणं थोडं अवघडच झालंय माझ्यासाठी. खरं सांगतेस? आता मारे ना. ओके, थँक्यू माझ्या फिलिंग्स समजण्यासाठी. आणि आता रडू नकोस. नाही रडत. अरे कार्तिक करा आलाय सोडायला हिला? मित्र आहे रे तिचा. होय, दोघांच्यात काय व्हायचं नाही ना जाताना रे? धन्य आहे बाबा तू. जाणं गरजेचं आहे. हो, मी तुला फोन करेन. ओके, आय लव्ह यू. ओके. चल.
राम, हां आय लव्ह यू टू. नमस्कार. तर हा होता मैत्रियंती सीझन 1चा लास्ट एपिसोड. सीझन 2 पाहिजे मग कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हा सायरस पिक्चर्सवर मैत्रियंती यासारखेच अनेक शोज तुम्हाला पाहायला मिळतील. तर सायरस पिक्चर्ससोबत कनेक्ट राहा आणि पाहायला विसरू नका मैत्रियंती यासारखेच अनेक इंटरेस्टिंग शोज. धन्यवाद.